ती पण वाढली पाहिजे आणि आपल्या घरातला पैसा घरात राहायला पाहिजे. 1 रुपया पण आपला मेडिकलमध्ये नाही गेला पाहिजे आणि दवाखान्यात पण नाही गेला पाहिजे. मग आपल्या घरातील जे जेवण आहे तेच आपल्यासाठी औषध कसं आहे ह्याचीही माहिती आपण घेणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत. सगळ्यांनी लक्षपूर्वक काय करायचं आहे, ऐकायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळा अभ्यास व्यवस्थितपणे बघायचा आहे. त्या अनुषंगाने ना आपण थोडासा अभ्यास करूया. त्यांना द्या लाईव्ह चालू. तर थोडस उठा आता, थोडस आहे ना. हा हा चालतंय. तर ज्यांना आहे ना, ज्यांना योगिक जॉगिंगचा वॉर्मअप अभ्यास म्हणतात त्याला, ज्यांचं वय जास्त आहे, चालू ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी हलका करायचं एकदम. आणि जे युवा आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी थोडस काय करायचं, थोडस फास्ट करायचं. श्रावण महिन्यातली आज एकादशी आहे ना. जसं मी मगाशी चर्चा करत होतो, श्रावण महिन्यात एकादशी दिवशी सुद्धा आहे ना देवादिदेव महादेवाची उपासना करणं, त्यांचं गुणगान गाणं, उपासना करणं आणि उपवास करणं. उपासना करणं आणि उपवास करणं हे आपलं काय असावं, कर्तव्य असावं. त्याने आहे ना शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, संपूर्ण जीवन शुद्ध होतं. उपासना करणे आणि उपवास करणे. सगळे रोग आहेत ना, सगळे काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. शरीराचे रोग आणि मनाचे रोग सुद्धा. म्हणून आज तर काय आहे, आज श्रावण महिन्यात एकादशी आणि महादेवाच्या मंदिरातला योग हा आपल्याला योग करायचा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोधक गोरक्षाशी केला, गोरक्ष बोलला घैनी प्रती. आणि घैनीनाथाने जो अनुग्रह दिला तो म्हणजे निवृत्तीनाथांना, आणि निवृत्तीनाथाने जो अनुग्रह दिला तो म्हणजे पुढं संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांना. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस. ही गुरु शिष्य परंपरा देवादिदेव महादेवापासून आपल्याकडे आलेली आहे. आणि आज त्यांचीच उपासना करणं आणि उपवास करणं, त्यांचं भजन ऐकत आपण काय करूया, थोडस वॉर्मअप करूया, जेणेकरून काय होईल, आपल्याला पुढच्या अभ्यासाला आहे ना व्यवस्थितपणे एक गती देता येईल. श्वास भरत श्वास सोडत आहे ना. हे असं ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी हलका करायचं. कारण या ठिकाणी काही 1, 2, 3 आजी पण आलेल्या आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा आहे ना. कारण आजी आजोबाही योग करण्यासाठी आलेले आहेत, काही भगिनी आलेले आहेत, काही बंधू आलेले आहेत, माता पिता आलेले आहेत आणि छोटे विद्यार्थी हे आलेले आहेत. सगळा परिवार आज आहे ना खास योग करण्यासाठी, योग शिकण्यासाठी आणि आनवी गावाला रोगमुक्त करण्यासाठी आज उपस्थित.
विश्राम. तर हा अभ्यास आहे ना, हा अभ्यास योगिक जॉगिंगचा, हा अभ्यास वॉर्मअपचा. 5-7 मिनिट वेळ जातो, परंतु पायापासून नकापासून केसापर्यंत आहे ना सगळ्या शरीराचं काय होतं, एक मुवमेंट होते आणि शरीर सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला आहे ना एक थकवा दूर होतो. जे एक्सेस फॅट वाढलेलं आहे, जे अतिरिक्त वजन वाढलेलं आहे, वजन कमी होतं आणि वजन वाढणार नाही यांनी, आहे ना. तर हे अभ्यास व्यवस्थितपणे लक्षात ठेवून आहे ना हे आपल्याला दररोज करायचं. दुसरा अभ्यास आता आपल्याला करणार आहोत योगिक जॉगिंग नंतर सूर्यनमस्कार, आहे ना. सूर्यनमस्कार किती जणांना माहित आहे? सूर्यनमस्कार मुळे शरीर चांगलं राहतं. किती जणांना माहित आहे? हात वरती करा. बरं, आता हात खाली करा. किती जण इमानदारीनं दररोज सूर्यनमस्कार करतात? त्यांनी हात वरती करा. जे इमानदारीनं करणारे 1 2 3 4. हा, तुमचं काय नाव हो? गणेश भाऊ, तुम्ही इकडे या. हा, गणेश भाऊनं माझ्या सोबत घेतो जरा, आहे ना सर? चालेल ना? हा, गणेश भाऊ जरा दररोज योगा पण करताय? हा हा, हे कृष्ण आणि हे कृष्ण आणि गणेश दोघं राम लक्ष्मण. वा वा, जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया दोघांचं, आहे ना. तरी पहा, काही जणांना म्हणलं ना सूर्यनमस्कार करायला पाहिजे थोडस, तर ते काय म्हणतात, खिडकी उघडतात, सूर्याला नमस्कार करतात, झाला सूर्यनमस्कार. असं सूर्यनमस्कार आपल्याला नकोय, आहे ना. सूर्याला तर आपण निरंतर नमस्कार करत असतो, कारण का सूर्य निरंतर आपल्यासाठी प्रकाश देत असतात. सूर्यदेव, ठीक आहे. दोघांना पण सोबत या इकडे, इथं थांबा तुम्ही पण. हा, थांबा इथं. हा, हे असे राम लक्ष्मण ज्या गावामध्ये असतील ना, त्या गावाचा उद्धार व्हायला वेळ नाही लागणार, आहे ना. तर आज तर यांना आहे ना, आता हे ऑलरेडी सूर्यनमस्कार करतात, थोडा योग पण करत असतील, आहे ना. पण अजून थोडस ह्यांना आहे ना, अजून थोडं आज विशेष ज्ञान त्यांना दिलं जाईल, जेणेकरून ते सगळं तुम्हाला काय करतील, पास करतील दररोज. आणि तर सूर्यनमस्कार किती करायला हवेत कमीत कमी? हा, 11 12 15 14, बरोबर आहे ना. न करण्यापेक्षा कमीत कमी 12 सूर्यनमस्कार तरी करावेत, आहे ना. जर 12 सूर्यनमस्कार नाही केले तर आपल्या जीवनाचे आणि शरीराचे काय वाजतील? 12 वाजून जातील. म्हणून कमीत कमी किती करावेत? 12. दुसरी गोष्ट, जे 25 पर्यंत आहेत त्यांनी 25 वयापर्यंत जे आहेत ना त्यांनी काय करावं? डबल करावं. आणि जे 50च्या आसपास आहेत त्यांनी किती करावं? जेवढं वय आहे तेवढं करावं. 50च्या पुढे जेवढं, कोणाचं 50 असेल तर 50 सूर्यनमस्कार, जे 60 असतील तर 60 सूर्यनमस्कार, ते दररोज. पण ते हळूहळू वाढवायचं. ते काय करायचं? हळूहळू वाढवायचं. आणि मग आहे ना, हळूहळू वाढवून हळूहळू सामर्थ्याचा अनुभव पण घ्यायचा. तर चला सूर्यनमस्कार करूया व्यवस्थितपणे आपण. 12 स्टेप मध्ये सूर्यनमस्कार. पहिलं बघून घ्या आमच्याकडं, तिघांकडे पहिलं बघून घ्या, मग आपण मिळून करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. असं 12 स्टेप मध्ये सूर्यनमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांनी करायचं व्यवस्थित. बंधू भगिनींनी पण करायचं, माता पितांनी पण करायचं, आणि शक्य जमलं तर आजी आजोबांनी करायचं. नाहीतर आजी आजोबा काय करतील? खाली बसतील आणि ते अनुलोम विलोम करतील, आहे ना. अनुलोम विलोम, कपालभाती हे आजी आजोबा बसून करतील, ठीक आहे. पण जे बाकीचे आहेत, ज्यांना ज्यांना शक्य असेल ते आपल्यासोबत करतील. 1 2 3 4, ही 4थी स्थिती आहे. 5 6 अष्टांग जमिनीला स्पर्श,
7 भुजंगासन, 8 9 जो पाय पाठीमागे घेतला तो पाय पुढे घ्यायचा, 9 10 11 श्वास भरत पाठीमाग आणि 12 अतिशय छान करतात विद्यार्थी. हे पहा, विद्यार्थ्यांना विनंती आहे की दर 2 महिन्याला आहे ना आपलं आसनांचं, सूर्यनमस्कारचं, दंडबैठकांचं काय होईल, स्पर्धा होईल. जसं आपल्या इथं स्वाध्यायाचा सत्संग चालतो, गीतेचे श्लोक किती जणांना पाठ आहेत, हात वरती करा. त्या दिदीला, एका दिदीला पाठीमागं पाठ आहे. 1 2 3. आणि जे मोठे मोठे जे बंधू भगिनी भगोने आहेत त्यांना किती जणांना पाठ आहे, हात वरती करा. नाही पाठ. हे पहा, गीतेचे श्लोक जर पाठ नसतील आणि ते श्लोक जर आचरणात आणत नसल ना आपण, तर आपल्या जीवनात काहीही उपयोग नाही. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्य तिष्ठन्ति राजसा जगन्य गुण वृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा. 14व्या अध्यायामध्ये योगेश्वर श्रीकृष्ण आपल्याला श्लोक सांगतात की त्रिगुणात्मक आहे सृष्टी. आपल्याला कशाचं वर्ण करायचंय, सात्विकतेच. सात्विक भोजन, सात्विक भजन, असे श्लोक जे आहेत ना ते खास 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी आपल्यासाठी दिलेले आहेत. या छोट्या छोट्या बीजामध्ये व्हायरस घुसू नयेत म्हणून निरंतर अँटीव्हायरस राहावं त्यांच्यामध्ये. आणि मग ते काय होतील, ते बुष्ट होतील, ते आहेत ना ते वृक्ष बनतील, ते नारायण बनतील, ते नारायणी बनतील याच्यासाठी. आणि जर आपल्याला ते श्लोक जर पाठ नसले तर काय त्यांना आपण ज्ञान देणार आहोत. माझी विनंती आहे म्हणून आसनांची स्पर्धा, सूर्यनमस्कारची स्पर्धा, दंड बैठकांची स्पर्धा आणि श्लोकांची स्पर्धा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय कृष्णाजी आणि गणेशजी या दोघांकडे ही महत्वाची जबाबदारी. नाना आणि तुमचं साहेबराव भाऊ म्हणतात. हा, नाना आणि भाऊ हे यांना मार्गदर्शन करतील आणि आहे ना हे कार्यक्रम आपल्या गावामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला करता येईल. सूर्यनमस्कार करूया. 5 ते 6 सूर्यनमस्कार, कालावधी कमी असल्यामुळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जनरल नियम लक्षात ठेवा. श्वास ज्यावेळेस आपण पाठीमागं झुकतो श्वास हा भरायचा आहे, ज्यावेळेस आपण पुढे झुकतो श्वास हा सोडायचा. जनरल नियम लक्षात ठेवायचा आहे ना. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 20. हे पहा, असं थोडं थोडं आहे ना अभ्यास व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. सूर्यनमस्कार नंतर थोडस दंड बैठकांचा अभ्यास. काही दंड करायला हवेत नाहीत ना. बसा खाली. जे विद्यार्थी आहेत ते माझ्यासारखं बसतील, जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते खाली बसतील. खाली बसून कुठला अभ्यास करतील, ज्येष्ठ नागरिक हा अभ्यास करतील. किंवा ज्यांना ज्या भगिनींनी पण बसा आहे ना.
हा, जे बसणार आहेत ना ज्येष्ठ नागरिक त्यांनी काय करा, असं अनुलोम विलोम करा. हळूहळू व्यवस्थितपणे करायचं. एकदम आहे ना, ते कसला आवाज येतोय जरा बंद करायला सांगता का, नाही तर तिकडे जा म्हणा त्यांना. हा बर. तर अनुलोम विलोम करता करता पण आहे ना, देवादिदेव महादेवाचं स्मरण करायचं, स्मरण करायचं, त्यांची भक्ती अनुलोम विलोम करतात आणि दंड बैठक करत असत. असं पहा, विद्यार्थ्यांसाठी खास महत्वपूर्ण अभ्यास आहे. पूर्वी गावोगावी आहेत ना तालीम होत्या, आता तालीम बंद झालेल्या आहेत. पण जिमचं फॅड आहे ना, विचित्र डोक्यात आलेलं. जिम मध्ये काय होतं, फक्त मसल्स व्यवस्थित होतात, परंतु जिम मुळे ना आतमधल्या ज्या मांसपेशी आहेत ना त्या काय होत नाही, त्या फ्लेक्झिबल होत नाही. पण दंड बैठकांचा अभ्यास केला, सूर्यनमस्कारचा अभ्यास केला की काय होतं, आपले मसल्स पण स्ट्रॉंग होतात आणि आतमधल्या ज्या शिरा आहेत, ज्या मांसपेशी आहेत त्या सुद्धा फ्लेक्झिबल होतात. म्हणून आपला पैलवानकीचा जो अभ्यास आहे दंड बैठकांचा, तो आपण अवश्य करायला हवा. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी अनुलोम विलोम करायचं, ज्या भगिनींना करू शकत नाहीत त्यांनी पण अनुलोम विलोम करायचं, पण बघायचं त्यांनी. कारण का, आज आजी आजोबाच घराचे आचार्य बनायला हवे, घरातल्या माता पिताच आज घराचा आचार्य बनायला हवे. आणि त्यांनी आहे ना या छोट्या छोट्या बीजांना जर शिक्षण दिलं की उंची कशी वाढते, शरीर बलवान कशाने होतं, हे जर ज्ञान त्यांना दिलं तर ते निश्चितपणे काय होतील, बीजाचं वृक्ष होतील. आणि वृक्ष एकदा व्यवस्थित झाला की सगळ्यांसाठी तो सावली बनतो. नाहीतर त्याच्यामध्ये जर व्हायरस घुसला व्यसन आणि वासनेचा तर तो करप्ट होऊन जातो, ते बीज पण नष्ट होऊन जातं, तो वृक्ष कधीच बनत नाही. असे काही उदाहरणं आहेत आपल्या परिवारामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या या भारत मातेमध्ये अशी काही उदाहरणं आहेत. आपल्याला भारत मातेला वाचवायचंय, देहाला वाचवायचंय आणि देशालाही वाचवायचंय. त्याची सुरुवात आपली या ग्राम निर्माणातनं राष्ट्र निर्माणात. एक 4-5 दंड, 12 प्रकारचे दंड आहेत, पण 4-5 प्रकारचे दंड करूया आपण, आहे ना. तर ते कसे करायचे ते बघून घ्या एकदा व्यवस्थित. चला माझ्यासोबत करायचे ते युवा हनुमान की, मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की. याला साधारण दंड म्हणतात. सगळेजण करतायत ना, वा छान. विश्राम हा झाला पहिला अभ्यास. याच्यानंतर राममूर्ती दंड, दुसरा अभ्यास राममूर्ती दंड. बघा एकदा आणि सगळ्यांनी करा मला. हा कुठला अभ्यास, राममूर्ती दंड. तुम्ही केला का नाही, नुसतं बघत बसले, करा एक एक. चला सगळ्या भगिनी पण करतील, आहे ना विद्यार्थी, चला या करा एक एक करा अभ्यास. सुंदर. विश्राम. दुसरा अभ्यास, दोन्ही हात आतमधल्या साईडला, दोन्ही आतमधल्या साईडला. वक्ष विकासक दंड आहे ना, एकदम आपली छाती मजबूत करण्यासाठी. नाहीतर हल्ली कपडे काढला आणि फोटो काढला तर एक सर निघाला अशी अवस्था झाली शरीराची, आहे ना. पण थोडा हात आहे ना एकदम शरीराने बलवान आणि बुद्धीने ज्ञानवान. आपल्याला भरायचंच मानायचं. दोन्ही हात आपण असायचे. वक्ष विकासक दंड. विश्राम. तर असा अभ्यास आहे ना, दररोज काय काय विद्यार्थी अतिशय मन लावून करतायत, आहे ना. काय विद्यार्थी थोडस आनंद घेत आहेत. ठीक आहे, हनुमान दंड एकदा बघून घ्या, आपण मिळून करूया. बघायचं आहे ना.
असा हनुमान दंड आहे ना, अतिशय महत्वपूर्ण अभ्यास. थोडस स्लो करायचं सुरुवातीला, नंतर थोडस फास्ट करायचं. फास्ट कसं करणार आपण? हळूहळू. तर असा हा हनुमान दंड. असं एक 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 दंड व्यवस्थित करायचा. आणखी एक दंड महत्वाचा, तो म्हणजे शेरदंड. तो शेरदंडाचा अभ्यास कशात करायला हवा आपण? सुरुवातीला मातीवरती किंवा गवतावरती करायला हवा. एकदा बघून घ्या फक्त, नंतर प्रॅक्टिस करा त्याची. असा अभ्यास आहे ना शेरदंडचा. आता शेवटचा दंड तो म्हणजे मिश्रदंड. चला बसा सगळेजण माझ्यासारखं. हा, छान करतायत काय काय विद्यार्थी. हे पहा, हा सुरुवातीला स्लो करायचा. कसा करायचा स्लो? हे पहा, 1 2 3 असं स्टेप मध्ये करायचं आहे ना. काउंट प्रमाणे करू पहिले. चला, है ना. 1 2 3 1 2 3 1 2 3. हे तर ट्रेलर झालं आहे ना. पिक्चर आता 1 2 1 2 आहे ना. एकदम मस्त आहे ना. चला सगळ्यांनी करा. 1 2 विश्राम विश्राम. केलं का सगळ्यांनी? पहा, असं आहे ना, दररोज थोडं थोडं आनंद घ्यायला हवा. ठीक आहे? तुम्ही म्हणाल असला कुठं आनंद असतो का? पण हे पहा, पहिले अंघोळ घामाची आणि नंतर मग पाण्याची. जे घामाची अंघोळ करते ना सकाळ सकाळी, सगळी घाण काय होऊन जाते? निघून जाते. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी थोडंसं अनुलोम विलोम करा. हा, आता हे पहा, हे दंडचा अभ्यास केला ना, सूर्यनमस्कारचा अभ्यास केला, आपली बॉडी, आपले बायसेप ट्रायसेप, आपलं हे जे शोल्डर, सगळं काय होतं? व्यवस्थित होतं. आकारात येतं शरीर आहे ना. आकारात येतं शरीर. प्रदर्शन करण्यासाठी नाही, प्रभू दर्शन करण्यासाठी आहे ना. आपलं शरीर निरोगी आणि सशक्त असावं. कमरेच्या वरचा भाग दंडच्या अभ्यासाने व्यवस्थित होतो, सूर्यनमस्कारच्या अभ्यासाने व्यवस्थित होतो. बैठकांचा अभ्यास केला की कमरेच्या खालील जो भाग आहे ना तो व्यवस्थित होतो. चला, जे युवा आहेत, जे विद्यार्थी आहेत, बाकीचे खालीच बसून अनुलोम विलोम करतात. तर बैठकांचा अभ्यास. अर्ध बैठक. त्याच्यानंतर आहे ना, श्वास थोडं श्वास बरोबर. आज बास पहिला दिवस आहे ना, म्हणून थोडं करा. पण उद्यापासून आहे ना, असा मस्त आनंद घ्या रोज. ठीक आहे? आपलं शरीर आपलं आहे ना, एकदम कसं असावं? एकदम व्यवस्थित असावं. याच्यानंतर चिमट्या.
मुद्दाम बैठक. विश्राम. नेक्स्ट बैठक. 3 वेळा खाली अर्ध जंप करायचे आणि मग उठायचं. कसं? असा अर्ध ब्रेक 3 वेळाच्या नंतर हनुमान बैठक. बोले बजरंग बोले हनुमान की. सुरुवातीला थोडस असं करायचं. विश्राम. पहा हा अभ्यास हनुमान बैठकाचा. तर या बैठकानंतर एक महत्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन पहा. शरीराचे उंची वाढण्याचे 5 आसन, खास विद्यार्थ्यांसाठी आणि युवांसाठी. शरीराचे उंची वाढण्याचे 5 आसन लक्ष देऊन पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी ना दररोज करायचं. याची स्पर्धाही घेतली जाणार येणाऱ्या काळामध्ये. कठीण आसनांचा अभ्यास असेल किंवा हा हे अभ्यास. तर पहिलं आसन आहे ते म्हणजे ताडासन. दोन्ही हात. हा दोन्ही हात. माझ्या हातात माईक असल्यामुळे मी एक हात वरती ठेवला आहे. तुम्ही दोन्ही हात डोक्यावर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. तुम्ही काय प्रश्न हा असं. हा नाही राहू. हा तुम्ही करा असं. हा श्वास भरत भरत थोडस थांबायचं. परत श्वास सोडत सोडत खाली. परत श्वास भरत भरत. परत श्वास सोडत सोडत खाली. अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2-2 मिनिटात आसनांमध्ये थांबायला हवं आपण. परत एकदा. परत श्वास सोडत सोडत खाली. विश्राम. हे एक आसन ताडासन. त्याच्यानंतर वृक्षासन. एकाग्रतेसाठी मनाचे स्थिर. जिथं हात आपला टेकल. वृक्षासन. छान. काही विद्यार्थ्यांनी छान केलं. विश्राम. उजवा पाय झाल्यानंतर डावा पाय. सुंदर. हा विश्राम. तर हा अभ्यास वृक्षासनाचा. आता खाली बसा. दोन्ही पाय समोर. पहिलं आसन केलं ताडासन. शरीराची उंची वाढण्याचे महत्वपूर्ण 5 आसन. आता हे बसून करायच्यापैकी प्रमुख आसन आहे. पश्चिमोत्तानासन म्हणतात त्याला. कुठलं आसन म्हणतात? पश्चिमोत्तानासन. शरीराची उंची वाढण्यासाठी महत्वपूर्ण. आणि जर समजा कोणाचं वजन वाढलं असेल तर वजन कमी होण्यासाठी पण हा अभ्यास. दोन्ही हात वरती. श्वास बाहेर सोडायचा आणि खाली झोपायचं. गुडघे सरळ ठेवायचे खाली. हा परत श्वास भरत वरती. तरी पहा गुडघे असे उचलू नका. हात समजा आज इथं जात असेल इथंच ठेवा, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी इथं जाईल, तिसऱ्या दिवशी, आठवड्यानंतर 2 आठवड्यानंतर डायरेक्ट हात इथं लागल तुमचा. काय काळजी करू नका. आणि हळूहळू डोकं पण कुठं लागल? गुडघ्याला लागल. नाक गुडघ्याला स्पर्श होईल. हळूहळू दररोज थोडस प्रयत्न केले की नक्की काय होतं याच्यामध्ये. परत एकदा करूया. पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय खालीच ठेवायचे, गुडघ्यातून उचलायचे नाहीत. जिथं हात जाईल तिथपर्यंत टच करा.
श्वास भरत भरत वरती. विश्राम. अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 5-5 मिनिटापर्यंत आसनामध्ये थांबायला हवं. लक्ष देऊन ऐका. लगेच वरती यायचं नाही. त्रास व्हायला, वेदना पहिल्यात म्हणून थोड्याशा वेदना सहन करायच्या. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी थोड्याशा होतील, नंतर हळूहळू वेदना कमी होतील. आपल्या शरीरातली जी लवचिकता आहे ना ती चांगली वाढते नंतर, आणि शक्ती पण चांगली वाढते. पाचनतंत्र पण हे व्यवस्थित होतं. म्हणून ज्यांचं पाचनतंत्र चांगलं असतं त्यांचं शरीर निरोगी असतं. ज्यांचं पाचनतंत्र बिघडलं, वात, पित्त, कफ जर वाढलं की समजायचं वात वाढले की वातीचे आजार. म्हणून हे महत्वपूर्ण अभ्यास आहे. एकदा करूया, त्याच्यानंतर पुढचा अभ्यास. दोन्ही हात वरती. थोडं थांबायचंय तिथं. श्वास भरत भरत वरती. विश्राम. अतिशय छान केलं सगळ्यांनी. याच्यानंतरचा महत्वपूर्ण अभ्यास आहे ते म्हणजे चक्रासन. पहिलं आसन केलं ताडासन, त्याच्यानंतर पश्चिमोत्तानासन, आणि तिसरं आसन ते म्हणजे चक्रासन. हा सगळ्यांनी करायचं व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनी, आहे ना. शरीराची उंची वाढण्यासाठी महत्वपूर्ण अभ्यास. विश्राम. छान केलं काही जणांनी, आहे ना. हे चक्रासन अतिशय महत्वपूर्ण अभ्यास. असं व्यवस्थितपणे करायचं. शरीराची उंची वाढण्याचे महत्वपूर्ण अभ्यास आहे. ज्या माता पित्याला काळजी वाटते ना शरीराची उंची वाढत नाही, उंची वाढत नाही, तर त्यांच्यासाठी खास अभ्यास. याच्यानंतर चौथं आसन आहे ते म्हणजे सर्वांगासन. सर्वांगासन हे उंची वाढण्यासाठी पण महत्वपूर्ण आहे. ज्यांना केसाचं सौंदर्य, चेहऱ्याचं सौंदर्य, डोळ्याचं सौंदर्य आणि स्वास्थ्य व्यवस्थित ठेवायचं आहे त्यांच्यासाठी सर्वांगासन महत्वाचं आहे. कारण सर्वांगासन आणि शीर्षासन, ज्याला शीर्षासन जमत नाही त्यांनी सर्वांगासन करायला हवं. आणि सर्वांगासन हे उंची वाढण्यासाठी पण अतिशय महत्वपूर्ण आहे. एकदा मी करून दाखवतो, सगळ्यांनी मिळून करायचं व्यवस्थित सर्वांगासन. आणि मग तसंच सर्वांगासन केल्यानंतर मग हलासनही करू शकतो आपण. 5वं आसन. आणि मग शेवटचं आसन ते म्हणजे हलासन. पाय तसेच पाठीमागे व्यवस्थितपणे. हे हलासन. असं हे हलासन. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मग शीर्षासन हे करायला हवं. आदरणीय कृष्णाजी आणि गणेशजींनी सुंदर या ठिकाणी शीर्षासन केलं. जोरदार टाळ्यावरून अभिनंदन करायचं. विश्राम. कडे पहा. असं आहे ना, असं दररोज. इकडे लक्ष द्या. आता पहा, हे शरीराची उंची वाढण्याचे 5 आसन होते. सगळ्यात महत्वाचं हे आसन आहेत ना, दररोज करायचे असतात विद्यार्थ्यांनी. आणि माता पितांनी, आजी आजोबांनी त्यांच्याकडनं करून घ्यायचे असतात. ठीक आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय महत्वपूर्ण. आता विद्यार्थ्यांची आसनं झाली, त्यांचं शरीर बल मजबूत कसं करायचं तेही झालं. सध्या भयानक आजार आहेत ते म्हणजे डायबिटीज, बीपी, थायरॉइड आणि मणक्याचे आजार आणि कमरेचे आजार. या आजाराने ग्रस्त झालं सगळं गाव आणि आपलं आहे ना भारत माता. उठलं की सुटलं येत ना. आपल्याला काय करावं लागतं? डॉक्टरकडे गेले की ते पहिलं म्हणतात लॅबकडे जावा, एक्सरे काढा, रक्त लघवी तपासा. गोळ्या घेतल्या तर तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटतं, पण कायमस्वरूपी बरं होत नाही. परंतु हा जर योग दररोज केला, हा अभ्यास दररोज केला,
आहारामध्ये थोडस व्यवस्थितपणे बदल केला आणि परत आपल्याच गावामधले जे काही अशा औषधी वनस्पती आहेत त्याचा जर उपयोग केला ना, तर जो ॲलोपॅथिक मध्ये जो जाणारा पाण्यासारखा पैसा आहे तो पैसा आपण काय करू शकतो, वाचवू शकतो. आपलं घर आपली जबाबदारी, आपलं गाव आपली जबाबदारी, आपला देश आपली जबाबदारी, आपला जिल्हा आपली जबाबदारी, या संकल्पाने सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या मातापितांनी, सगळ्या आजी आजोबांनी संकल्पित व्हायचं. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा बंद करून टाकायच्या. गप्पा कशाच्या करायच्या, सामर्थ्य कशाने वाढतं, जीवन सात्विक कशाने राहतं, आपला हळूहळू आहे ना जीवनामध्ये प्रगती कशाने, घरातला पैसा घरात कशाने राहील, घराचा विकास, माझा विकास कशाने होईल, माझी प्रगती, घराची प्रगती कशाने होईल, याच्या गप्पा करायला हव्या, याचा संवाद करायला हवा. असं तोमा सदगमय तम सोमा ज्योतिर्गमय, असत्याचा त्याग करायला हवा, अंधकाराचा त्याग करायला हवा, आळस त्याग करायला हवा, सत्याचा स्वीकार करायला हवा, थोडा सत्संग करायला हवा, थोडासा स्वाध्याय करायला हवा, थोडीशी मेहनत करायला हवी. माझ्यासारखं बसा, थोडस आहे ना, आपण डायबिटीज पासून कसं मुक्त राहायचं त्याचा आपण अभ्यास करूया. जे डायबिटीज मुक्त आहेत आनंदाची गोष्ट आहे, परंतु डायबिटीज होऊ नये म्हणून पण आहे ना, हा योग आपण दररोज करायला हवा. हाताच्या मुठी बंद, अंगठा आतमध्ये, दोन्ही हात असं, हात आपला नाभीपाशी. ज्यांना असं मांडी घालून बसता येत नाही, वज्रासनात ज्यांना बसता येत नाही ना, त्यांनी साधी मांडी घालून बसा, काय काळजी नाही, पण हा अभ्यास करायला हवा. डायबिटीस साठी हा ब्रँड अँबॅसिडर आसन आहे, याला मंडूकासन म्हणतात. स्थिती 1, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि मग खाली झोकायचं. नजर समोर, तिथं थांबायचं थोडं, अर्धा मिनिट, 1 मिनिट, नजर समोर करायची. परत श्वास भरत भरत वरती. या अभ्यासाने लहान आतडे, मोठ्या आतडे, लिव्हर, किडनी, स्वादुपिंड व्यवस्थित राहतात. हा अभ्यास मंडूकासनचा अभ्यास व्यवस्थित करा. परत एकदा नजर समोर, परत श्वास भरत भरत वरती. ही झाली पहिली स्थिती मंडूकासनची. दुसरी स्थिती, डावा ताबावरती डावा, डाव्या हातावरती उजवा हात. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि मग खाली झोकायचं. श्वास भरा, श्वास बाहेर सोडा, खाली जायचं. नजर समोर. परत श्वास भरत भरत वरती. हा महत्वपूर्ण अभ्यास मंडूकासन स्थिती दुसरी. परत एकदा करूया, त्याच्यानंतर पुढचं आसन घेऊया. परत श्वास भरत भरत वरती, विश्राम. हे मंडूकासन स्थिती 1, मंडूकासन स्थिती 2, खास डायबिटीस साठी. या ठिकाणी कुणाला डायबिटीज आहे का, हात वरती करा. 1, 2, हा. बीपीचा त्रास किती जणांना आहे, बीपीची गोळी 1, 2, 3, 4, 5, 6 बीपीची गोळी. हे पहा, हा योग दररोज आहे ना 2-2.5 तास व्यवस्थित करायचा. जे 2-2.5 तास प्रामाणिकपणे डायबिटीज वाले आणि बीपी वाले करतील ना, 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही गोळीची काय करू शकता, सुट्टी करू शकता. आता डायबिटीज वाल्यांनी काय करायचं, डायबिटीज वाल्यांनी आहे ना सारखं सारखं हेच आसनं करायचे. मंडूकासन, शशकासन, गोमुखासन आणि वक्रासन. फिरून 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 आहे ना हेच अभ्यास करायचे. आपण करूया शशकासन. दोन्ही हात समोर, श्वास भरत भरत पाठीमागे, श्वास सोडत सोडत पुढं. परत श्वास भरत भरत वरती. परत श्वास सोडत सोडत खाली. परत श्वास भरत भरत वरती.
दोन्ही हात सेंटरवरनं खाली विश्राम. तर हा अभ्यास होता षष्ठासनचा. बसून करावयाच्या प्रमुख आसनांपैकी आहे ना, बसून करावयाच्या प्रमुख आसनांपैकी हे आसन आहे. आता याच्यानंतर करायचं आहे आपल्याला वक्रासन. लक्ष देऊन ऐका. आपल्या हात आपल्या कमरेपाशी, उजवा पाय उचलायचा आहे, जवळ घ्यायचा. डावा हात उचलून उजव्या पायाच्या साईडने डाव्या गुडघ्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा. नजर पाठीमागं. या स्थितीमध्ये थोडस कपालभाती प्राणायाम हे करू शकतो आपण थांबल्यानंतर. विश्राम. हे झालं वक्रासन. आसनांसोबत प्राणायाम करणं, प्राणायामासोबत ध्यान करणं हे इंटिग्रेटेड योग म्हणतात, समग्र योग साधना. हळूहळू तुम्हाला काय होईल ह्याचं व्यवस्थितपणे आत्मविश्वास येईल. तुमचं आत्मबल मनोबल व्यवस्थितपणे वाढेल. कारण का तुमच्यासाठी आदरणीय गणेशजी आणि कृष्णाजी हे दोन योग शिक्षक पतंजली परिवारच्या वतीनं तयार करण्यात येतील. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? हो. मग सगळेजण यांना फॉलो करणार का नाही करणार तुम्ही? हा, जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आता डावा पाय जवळ घ्या, उजवा हात वरती. उजव्या हाताने उजवा गुडघा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर पाठीमागं. विश्राम. हा अभ्यास होता वक्रासनचा. आता याच्यानंतर जे आसन आहे त्या आसनाचं नाव आहे गोमुख आसन. बसून करावयाच्या आसनांपैकी हे प्रमुख आसन आहे. गोमुखासन कसं करायचं बघा, लक्ष द्या. उजवा पाय पाठीमागे घ्यायचा, उजव्या पायावरती बसायचं आणि डावा पाय हे पाठीमागे घ्यायचा. जो पाय वरती असेल तो हात वरती घ्यायचा आणि आपण पाठीमागं. हा, छान. आज नुसते ऍक्टिंग केली तरी चालेल, काय काळजी करू नका. हळूहळू येईल आहे ना. पहिल्या दिवशी सगळं येईल असं काय काळजी नाही. विश्राम. हे झालं गोमुखासन. आता डावा पाय पाठीमागे घ्यायचा आणि डावा पायावरती उजवा पाय ठेवायचा. जो पाय वरती असेल तो हात वरती घ्यायचा. इथंही थोडस कपालभाती प्राणायाम करण्याचा प्रयत्न करायचा. कपालभाती प्राणायाम, बाह्य प्राणायाम हे व्यवस्थितपणे आसन करता करता प्राणायाम. विश्राम. हा अभ्यास खास कशासाठी होता? डायबिटीस साठी, म्हणजे पाचन तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी हे अभ्यास आहे. जसं पित्त झालं की काही जणांना त्वचेचे आजार होतात, पित्त झालं की छातीमध्ये जळजळ होते, पित्त झालं की अर्ध डोकं दुखायला लागतं, पित्त झालं की पित्ताशयाचे खडे सुद्धा होतात, ज्यांची पित्त प्रकृती असते त्यांची. मग या सगळ्यांसाठी अतिशय रामबाण उपचार की हे बसून करावयाचे आसनं, जास्त वेळ करायचे. आज कालावधी थोडासा असल्यामुळे आपण काय केलं, कमी घेतलं. पण डायबिटीसचे जे पेशंट आहेत ना, हे आसनं अर्ध्या मिनिटापासून 2 मिनिटापर्यंत, 2 मिनिटापासून 5-5 मिनिटापर्यंत, 1-1 तास आलटून पालटून करायला हवं डायबिटीसच्या पेशंटनी. माझी विनंती आहे आदरणीय कृष्णाजी आणि गणेशजींना आणि तुम्हालाही, जेवढ्या गावातले डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांची लिस्ट करा. त्यांची व्यवस्थितपणे काय करा, लिस्ट करायची आणि त्यांना एका 2 लाईनीमध्ये बसवायचं व्यवस्थितपणे. आणि त्यांनी सारखं कुठले आसनं करायचे, हेच आसनं करायचे. डायबिटीसवाल्यांनी डायबिटीसचेच आसनं करायचे आणि कंबरदुखीवाल्यांनी कंबरदुखीचेच आसनं करायचे. आता कंबरदुखी बरं होण्यासाठी कुठला अभ्यास आहे ते एकदा व्यवस्थितपणे आपण करूया.
थोडस पोटावरती झोपा. पोटावरती झोपून हे मकरासन करायचं असं. हे अभ्यास श्वास भरत भरत हळूहळू श्वास भरत भरत आपलं पाय आपल्या हळूहळू करायचं. हळूहळू करा. थोडस थांबा तिथं. पाय आहे ना, पाय कमरेला स्पर्श करून थांबा. बर कमरेला एक जर्क बसतो चालेल. व्यवस्थितपणे. असं हळूहळू करा. एका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र श्वास भरत भरत तिथं थांबा थोडस. मकरासन श्वास सोडत. जर आपण हे मकरासन नाही केलं तर अलोपॅथिक मध्ये जाऊन ट्रॅक्शन करावं लागतं. ट्रॅक्शन त्या ठिकाणी. पण त्या ट्रॅक्शन साठी पैसे द्यावे लागतात. पण जर हे दररोज आपण अभ्यास केला तर आपले पैसे वाचतील आणि कंबर आपले व्यवस्थित राहील. शरीर जर व्यवस्थित राहिलं तर सगळे कर्तव्य व्यवस्थित करता येतात. आपल्याला श्वास परत श्वास भरत भरत कमरेपाशी श्वास सोडत व्यवस्थित विश्राम. हे झालं मकरासन. याच्यानंतर दुसरा अभ्यास आहे तो म्हणजे भुजंगासन. दोन्ही हात साईडला, दोन्ही पायांचे तळवे पाठीमागे ताणलेले. श्वास भरत भरत फक्त नाभीपर्यंत भाग वरती उचलायचा. नजर आकाशाकडं. तिथं थोडस थांबायचं. हात वक्रच ठेवायचे पहिल्या स्थितीमध्ये. परत श्वास सोडत खाली. परत श्वास सोडत भरत तिथं कपालभाती प्राणायाम करायला हवा. अर्ध्या मिनिटापासून 1 मिनिटापर्यंत, 1 मिनिटापासून 2 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत थांबायला हवं. परत श्वास सोडत खाली. परत श्वास भरत कमरेसाठी ब्रँड अँबॅसिडर असं नाही हे. परत श्वास सोडत खाली. थोडं खाली खाली विश्राम. आता दुसरी स्थिती भुजंगासनची. डावा हात खाली झोपा. डाव्या हातावरती उचवा. श्वास भरत फक्त समोरून थोडं उचलायचं शरीराला थोडं. हा बस. परत श्वास सोडत खाली. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या थोडंसं. हात छाती खाली ठेवायचं. छाती खाली. हे पहा, परत एकदा करूया. ज्यांना शक्य नसेल हात पूर्ण तर हात फक्त वक्र ठेवले तरी चालते. याच्यामध्ये कमरेला एक व्यवस्थितपणे ना जर्क बसतो. सुरुवातीला थोडासा त्रास होतो पण कमरेचे आजार बरे होतात. आणि ज्यांना कमरेचे आजार नाहीत, जे दररोज करतील त्यांना कधी आजार होणार नाही. विश्राम. दोन्ही हात साईडला. पोटावरचं वजन कमी करण्यासाठी महत्वपूर्ण अभ्यास भुजंगासन. थोडस गतीने करायला हवं. गतीने कसं करायचं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. 25 चे किती राऊंड करायचे? 4 मिळून किती होतात? 100 चे किती राऊंड करायचे? 5. ज्यांचं पोट गोल मोठं झालंय ना त्यांनी 500 राऊंड करायचे आहे ना व्यवस्थित. ज्यांचा नगारा वाढलाय, डायबिटीस झाले, बीपी झाले, त्यांच्यासाठी आहे ना महत्वाचं आहे ना. कारण ते वजन एवढं वाढलं की गावाला वजन व्हायला लागले तरी सुद्धा आहे ना कळायला झालंय. म्हणून हे खास वजन कमी करण्यासाठी विशेष अभ्यास आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमरेसाठी शलभासन. कमरेच्या अभ्यासासाठी हे पहा, दोन्ही हात मांड्याखाली, हातांच्या तळवे आकाशाच्या दिशेने. श्वास भरत एक पाय वरती उचलायचा, उजवा पाय. पाय गुडघ्यातला फोल्ड नाही करायचा, पाय सरळ ठेवायचा. पाय सरळ. हा, पाय सरळ ठेवा. हनवटी टच करायचे. हा. परत श्वास सोडत खाली. दुसरा पाय, डावा पाय. पाय गुडघ्यातला नाही फोल्ड करायचा, पाय सरळ ठेवा. पाय. हा, पाय सरळ ठेवा. हा, छान. परत श्वास सोडत खाली. एकेका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र.
खास कमरेसाठी महत्वपूर्ण अभ्यास शलभासन. परत श्वास सोडत सोडत खाली. परत एकदा. परत श्वास सोडत सोडत खाली. विश्राम. तर हा अभ्यास कमरेसाठी महत्वपूर्ण. आता मणक्याचे आजार जे असतात ना, मणके दुखू नयेत म्हणून एक प्राणायाम घ्यायला पाहिजे. महत्वपूर्ण पाठीवरचे 2 अभ्यास आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर प्राणायामचा अभ्यास. डाव्या कुशीवरनं पाठीवरती झोपा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. पाय फोल्ड करून आपल्या जवळ घ्यायचे. पाय उजवीकडं, मान डावीकडं. मर्कटासन स्थिती 1. याच्यामध्ये थोडस कपालभाती प्राणायाम करायचं. गुडघ्यावर गुडघा, गोट्यावर गोटा स्पर्श. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये. परत दोन्ही पाय डावीकडं, मान उजवीकडं. पाय डावीकडं, मान उजवीकडं. पूर्ण मणक्याला ट्विस्ट करायचंय. मेरुदंडाचे, मणक्याचे जे आजार आहेत ना, त्यांच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर आसन हे मर्कटासन. विश्राम. आता दुसरी स्थिती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं 1 फुटाचं. उजवीकडं पाय, डावीकडं मान. उजवीकडं पाय, डावीकडं मान. पूर्ण ट्विस्ट करायचं. उजवा पाय जमिनीला टच झाल्यानंतर डावा पायचा गुडघा उजव्या पायाच्या पंजांवरती येतो. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये. परत श्वास भरत भरत पाय डावीकडं, मान उजवीकडं. विश्राम. हे झालं मर्कटासन स्थिती 1 आणि स्थिती 2. आता डाव्या कुशीवर उठून बसायचंय. थोडं डाव्या कुशीवर उठून बसा. आणि पहा, योगिक जॉगिंग, सूर्य नमस्कार, दंड बैठकांचा अभ्यास, शरीराची उंची वाढण्याचे 5 आसनांचा अभ्यास, बसून करावयाचे डायबिटीस साठी काही महत्वाचे अभ्यास, हे अभ्यास आपण पाहिले. आणि या अभ्यासाने संपूर्ण शरीराचं जे स्ट्रक्चर आहे, जसं वाहनाची चाशी असते ना, चाशी, ते चाशी कसं शरीरामध्ये आहेत ना, जे हाडं असतात आपले हाडं, ती पण एक आपले काय आहे, चाशी. तर हे व्यवस्थित ठेवण्यासाठी हे आसनांचं काय होतं, आपल्याला चांगला उपयोग होतो. आपलं पाचन तंत्र व्यवस्थित होतं या अभ्यासाने. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, अजिबात आळस करू नका. याच्यामध्ये दररोज थोडंसं आहे ना करण्याचा स्वभाव बनवा. नाही आवडलं, आपल्याला आवडतंय का नाही आवडतं हे योग महत्वाचं नाहीये. जसं अन्न वस्त्र निवारा ही जसं आज काय आहे गरज आहे, तसं अन्न वस्त्र निवारा आणि योग सुद्धा आपल्याला गरज आहे. तो मग काय आहे, आसनांचा योग असेल, प्राणांचा योग असेल, सूर्यनमस्कारचा योग असेल, भक्ती योग असेल, कर्मयोग असेल, ज्ञान योग असेल, या सगळ्या योगची आपल्याला आवश्यकता. आता आपण थोडंसं काय करूया, शेवटचा चरण जे आहे प्राणायामचा चरण, ज्या प्राणायामने श्वसन तंत्र, पाचन तंत्र, मलमूत्र विसर्जन तंत्र, रक्ताभिसरण तंत्र आणि संपूर्ण आपला आहे ना बौद्धिक सामर्थ्य हे व्यवस्थित ज्यांनी राहतं त्याचा आपण अभ्यास करूया प्राणायामच्या अभ्यासाने. एक आसन, एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा ताट. आसन आसन म्हणजे डावा पाय या ठिकाणी, डावा पायावरती उजवा पाय ठेवायचा आणि ही ध्यान मुद्रा, तर्जनीने अंगठा यांचा अग्रभाग एकमेकांना स्पर्श, उरलेले 3 बोट सरळ ठेवायचे आणि दोन्ही हात आपल्या मांड्यावरती ठेवायचे. असं हात कोपरातनं फोल्ड करायचे आणि
पाठीचा कणा हलकासा ताट ठेवायचा नेहमी करता. आणि जर यदा कदाचित जे ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांना जर बसायला त्रास असेल तर खुर्चीत बसायला, पण शेवटी पाठीचा कणा हलकासा ताट असायला हवा. पाठीचा कणा हलकासा ताट असला आणि प्राणायाम केलं ना तर मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत जे चक्र आहेत ना ते जागृत होण्यासाठी मदत होते. आणि त्या एक एका चक्रावरती ना एक एक आपलं सिस्टम अवलंबून असतं. म्हणून पाठीचा कणा हलकासा ताट, मान सरळ, चेहऱ्यावरती प्रसन्नता, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार्य. ज्यांना सिद्धासन मध्ये जमताय त्यांनी सिद्धासन मध्ये बसा, किंवा ज्यांना जमत नसेल त्यांनी साधी मांडी घालून बसा, काही नाही. ज्यांना साधी मांडी घालता येत नाही त्यांनी खुर्चीत बसा. ज्यांना खुर्चीत बसायचं नाही त्यांना झोपून करायचं असेल पण झोपून करा. पण हा जो ऑक्सिजन आहे तो जर प्राणायामच्या माध्यमातून घेतला ना तर शरीराच्या 100% भागापर्यंत पोहोचतो. आणि वरवर नुसतं ऑक्सिजन घेतला तर 30% भागापर्यंत पोहोचतो. म्हणून प्राणायामच्या माध्यमातून ऑक्सिजन घेणं, संपूर्ण शरीराला शुद्ध करणं ही साधना आहे. तर प्राणायामच्या शृंखलेमधलं पहिलं प्राणायाम आपल्याला करायचं, ज्या प्राणायामचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम. ज्या भस्त्रिका प्राणायामने काय होतं, संपूर्ण आपलं जे श्वसन तंत्र आहे, जे आपले छातीचा जो डायफ्राम आहे तो अतिशय सशक्त होतो. ज्यांचं श्वसन तंत्र कमजोर झालंय त्यांना सर्दी, खोकला, अस्थमा, दमा हे आजार होतात. म्हणून या आजारापासून वाचण्यासाठी हे पहिलं प्राणायाम अतिशय चांगलं प्राणायाम आहे. आपण मिळून करूया व्यवस्थितपणे, संत गतीनं, मध्यम गतीनं आणि तीव्र गतीनं. जसं ज्यांची शक्ती असेल तसं गती घ्यायची. आता संत गतीनं कसं करायचं, समजा घरामध्ये एखादा पेशंट आहे किंवा आजी आजोबा आहेत 70-80 वय झालेलं आहे, त्यांनी संत गतीने कसं करावं. हा संत गतीचा अभ्यास. मध्यम गतीचा अभ्यास कसा, जे थोडेसे आहेत ना 40-50 मधले आहेत त्यांनी मध्यम गतीने करायला हवं. मध्यम गतीने कसा, हे मध्यम गतीने. आणि तीव्र गतीने कसं करायला हवं, जे विद्यार्थी थोडंसं रनिंग करतात, दंडबैठक करतात, सूर्यनमस्कार करतात, आदरणीय गणेशजी सारखं, कृष्णभाऊ सारखं मस्त दररोजची योग साधना करू नये ना, एकदम कडक कार्यक्रम आहे असे जे आहेत ना त्याने थोडंसं तीव्र गतीने कसं करायला हवं. एक मिनिट लगातार केलं ना मनाची एकाग्रता होते व्यवस्थितपणे. आपसात बोलू नका, इकडे लक्ष द्या थोडं. 1-1.5 मिनिटं कंटिन्यू केलं ना मनाची एकदम एकाग्रता आहे. आणि मनाची एकाग्रता करून जर योग केला ना तर तो योग लवकरात लवकर आपल्याला जी आपली कमतरता आहे ती दूर करून टाकतो योग. म्हणून कधी संत गतीने, कधी मध्यम गतीने, कधी तीव्र गतीने असा अभ्यास आपण करायला हवा. संत गतीने करायचं एकदम. आता किती वेळ करायचा अभ्यास, निरोगी व्यक्तीने 5 मिनिटं करायचं. पण ज्यांना सर्दी, खोकला, अस्थमा, दमा सारखं होतंय त्यांनी 10 मिनिटं 15 मिनिटं दररोज करायला हवं. दररोज 10 ते 15 मिनिटं. म्हणजे याचा विधी सांगितलाय, कालावधी सांगितलाय.
ह्याचा संकल्पयुक्त करायचं. संकल्पयुक्त काय करायला हवं हे पहा. जसं मी मगाशी सांगितलं की गीतेचे श्लोक सगळ्यांना पाठ आले. प्राणायाम करत करता ऐका, थांबू नका, थकू नका. असं करत करता ऐका, थांबू नका. जो थांबला तो, जो मेहनत करणार तो तरणार, जो मेहनत करणार तो तरणार, जो पुरुषार्थ करणार तो तरणार, जो आळस करणार तो आजाराने दुर्बलतेने काय होणार, जर्जर होणार, मरणार आहे ना. म्हणून आपण तारणार आणि तारणाऱ्यापैकी आहोत. स्वतः तारायचं आणि तारायचं आपल्या परिवाराला, आपल्या गावाला, आपल्या भारत मातेला आपल्याला तारायचं. म्हणून आपल्याला मेहनत करायची. थोडीस प्राणायाम करत करता येतं. या प्राणायामध्ये आपल्याला संकल्प करायचा. संकल्प काय करायचा आहे, जे शुभ आहे ते आपल्या आतमध्ये चाललंय श्वासासोबत आणि जे अशुभ आहे ते आपले बाहेर पडत आहे. आता शुभ आणि अशुभ, जसं उदाहरणार्थ एखाद्याला सवय असते बिडी, काडी, गोवा, गुटखा, तंबाखू, मांसाहाराची. याने शरीर काय होतं, दुर्बल होतं. याने शरीर रोगी होतं, दिनहीन लाचार होतं शरीर. म्हणून बिडी, काडी, गोवा, गुटखा, तंबाखू याच्यापासून आहे ना आपण अलिप्त राहायला हवं. आपलं जीवन मोठ्या उद्देशासाठी आहे. उपासना करणं, उपवास करणं, सेवा करणं, परिवाराचे कर्तव्य पार पाडणं, याच्यासाठी जीवन आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी जीवन जगणं जीवनाचा तिरस्कार आणि अपमान आहे. म्हणून लहान लहान मुलं इकडे लक्ष देऊ नये का. आपल्याला जीवन मोठ्या उद्देशासाठी जगायचं आहे. योगेश्वर श्रीकृष्ण 16व्या अध्यायामध्ये काय सांगतात, दैवासुर संपद विभाग योग म्हणून त्यांचा एक अध्याय आहे. त्याच्यामध्ये देवत्वाचे गुण आणि असुरांचे गुण सांगतात. जरा दोन्ही हात हे करू, आज थोडासा स्वाध्याय पण करूया. माझ्यासोबत या श्लोकांचं उच्चारण करायचंय, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण श्लोकांची पण स्पर्धा घेणार आहोत. आणि या श्लोकांमध्ये पहिले 3 गुण कशाचे आहेत, पहिले 3 श्लोक दैवी संपदाचे श्लोक आहेत. देवत्वाने युक्त असणारे जे गुण आहेत ना, माणुसकीचे गुण पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितले. आणि 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये हे असुरांचे गुण सांगितले. चला या श्लोकांचं उच्चारण करूया. अथ षडशो अध्याय. श्री भगवान उवाच. अभयं सत्व संशुद्धिर् ज्ञान योग व्यवस्थिति. दानं दमस्य यज्ञस्य स्वाध्याय तप अर्जवम्. अहिंसा सत्यम क्रोधस्य त्याग शान्तिर्पैशुनम्. दया भूतेषु लोलुप्त्वम् मार्दवम् हेरचापलम्. तेज क्षमा धृति शोचम् अद्रोह नातिमानिता. भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पाण्डव. दम्भो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च. अज्ञानं च विजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्. दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता. मासु च सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि भारत. ओम शांती शांती. तर आता भस्त्रिका प्राणायाम करता करता काय करायचं आपल्याला, की संकल्प करायचा आहे. आसुराची जी संपदा आहे, जे दंभ आहे, दर्प आहे, क्रोध आहे, अभिमान आहे, हे आसुर संपदा आहे.
दंभो दर्पो अभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदा मासुरी. हे पार्थ ही संपदा असुरांची संपदा आहे, ती आपल्यामध्ये नकोय. प्राणायाम करता करता ते चिंतन करायचं की माझ्यामध्ये दंभ तर नाही ना, दर्प तर नाही ना, क्रोध तर नाही. जर असेल तर तो बाहेर पडत आहे. हो आम्ही येतो बरं का 10 वाला. आता शिबिर चालू आहे 9 आणि आपल्या आतमध्ये काय येत आहे? 9 9:30 अभयसत्व संशुद्धे ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान योग माझ्यामध्ये घटित होत आहे. हो आणि स्वाध्याय माझ्यामध्ये घटित हे होतोय. पाठवून द्या मला लिंक. हा आपल्याला संकल्प करायचा. नाही तेज क्षमा धृती शौचम, तेज माझ्यामध्ये घटित होत आहे. अरे क्षमा करणं आणि क्षमा मागणं हा गुण माझ्यामध्ये प्रतिष्ठित होतोय. हा संकल्प करायचा आहे. आजपर्यंत जीवन क्रोध मध्ये होतं, आता अक्रोध मध्ये येते. प्रेम स्नेह वात्सल्य, माझ्या परिवाराची सेवा. जसं देवारातील आणि मंदिरातील देवाची जशी सेवा करतो ना, तसं माझ्या परिवारातील सदस्यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. कारण तमेव माताचे पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव. भगवंत कधी माता बनून पिता बनून, पती बनून, पत्नी बनून, पुत्र बनून, पुत्री बनून ते काय करतात? आपल्याला सहयोग करतात. तेज क्षमा धुते शौचम अद्रोहणाति मानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातोस्ति पाणी. तर हे जे गुण आहेत आपल्याला प्रतिष्ठित करा. चिंतन मंथन करा, दररोज स्वाध्याय करा. हा स्वाध्याय केलेली, चिंतन केलेली आपल्यात काय होईल? आपली असुर संपदा निघून जाईल आणि आपण त्या भगवंताचे आदर्श भक्त बनू, आदर्श शिष्य बनू. शैलेश याच्याकडे द्या. हा याच्याकडे नाही, हा धरे युवा. बरोबर. पहिला प्राणायाम झाला भस्त्रिका प्राणायाम. दुसरा प्राणायाम कपालभाती प्राणायाम. तो एक 5 मिनिटं करूया आणि मग पुढचा अभ्यास. या इकडे बसा. ठीक आहे बसा. थांबायचं नाही, थकायचं नाही, विराम नाही, विश्राम नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कपालभाती प्राणायाम हा अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम, अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम. या ठिकाणी लहान आतडे असतात, मोठे आतडे असतात. या ठिकाणीच आपला आहे ना शुगरला कंट्रोल करणारा जे एक स्नायू असतो त्याला स्वादुपिंड म्हणतात. किडनी असते, लिव्हर असतं, सगळं इकडंच आहे. आणि कपालभाती प्राणायामने हे काय होतं? व्यवस्थित होतं. स्वास्थ्य आणि सौंदर्य ज्यांना व्यवस्थित ठेवायचं त्यांनी व्यवस्थितपणे हा प्राणायाम करायचा. थांबू नका, थकू नका, विराम करू नका. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी हळूहळू करावे. धरती की शान तू है मनो की संतान, तेरी मुट्ठियों में हो, तेरी मुट्ठियों में बंद तूफान है रे मनुष्य तू बड़ा महान है रे मनुष्य तू बड़ा महान है. आपलं जीवन पण महान असावं, आपलं गाव पण महान असावं, आपली भारत माता पण महान करायची आपल्याला. पण त्याच्यासाठी योग करायचा, त्याच्यासाठी असत्याचा त्याग करायचा, त्याच्यासाठी असुर संपदा नष्ट करून टाकायची आपल्याला. मग आपल्याला आहे ना, आपल्याला महान कधी बनता येईल? आपल्याला आहे ना सत्याची प्रतिष्ठापना, धर्माची प्रतिष्ठापना, योगाची प्रतिष्ठापना, परित्राण साधूनां विनाशायचे दुष्कृता योग संस्थापनार्थाय संभवामी. या युगामध्ये जन्म मिळालाय तो उपासना करण्यासाठी, उपवास करण्यासाठी, नर तर नारायण बनण्याचा अनुभव करण्यासाठी सुद्धा भगवंताने आकार घेतला. तो याच पिंडातला आकार घेतला. तुम्ही पण थोडासा अनुभव करा. धरती की शान तो है मनो की संतान, तेरी मुट्ठियों में वो, तेरी मुट्ठियों में बंद तूफान है रे मनुष्य तू बड़ा महान है रे मनुष्य तू बड़ा महान है. तू जो चाहे पर्वत पहाड़ों को तोड़ दे, तू जो चाहे नदिया के मुख को भी मोड़ दे, तू जो चाहे धरती को अंबर से जोड़ दे, तू जो चाहे माटी से अमृत निचोड़ दे रे. अमर तेरे प्राण, अमर तेरे प्राण मिला तुझको वरदान, तेरी आत्मा में
हो तेरी आत्मा में स्वयं भगवान है रे मनुष्य तू बड़ा महान है रे मनुष्य तू बड़ा महान है। धरती की शान तू है मनु की संतान, तेरी मुट्ठियों में हो तेरी मुट्ठियों में बंद तूफान है रे मनुष्य तू बड़ा महान है रे मनुष्य तू बड़ा महान है। धरती के लाल तेरा हिमगिरी सवाल, तेरी मुट्ठियों में तांडव का ताल है रे। खुद को तू जान जरा शक्ति पहचान, तेरी वाणी में युग का आह्वान है रे मनुष्य तू बड़ा महान है रे मनुष्य तू बड़ा महान है। कपालभाती प्राणायाम करत करताय का? थांबू नका, थकू नका, विश्राम करू नका, त्या शक्तीची भक्ती करा। धरती सा धैर्य तुझ में अग्नि सा तेज, तू जो चाहे तो तूफान को थाम ले रे। धरती सा धैर्य तुझ में अग्नि सा तेज, तू जो चाहे तो तूफान को थाम ले रे। पापों का वेग रुके पशुता का शीश झुके, तू जो अगर हिम्मत से काम ले रे। पापों का वेग रुके पशुता का शीश झुके, तू जो अगर हिम्मत से काम ले रे। गुरु सप्रतिमान पवन सगतिमान, गुरु सप्रतिमान पवन सगतिमान, तेरी नभ से भी हो तेरी तेरी नभ से भी ऊंची उड़ान है मनुष्य तू बड़ा महान है मनुष्य तू बड़ा महान है। धरती की शान तू है मनु की संतान, तेरी मुट्ठियों में हो तेरी मुट्ठियों में बंद तूफान है मनुष्य तू बड़ा महान है मनुष्य तू बड़ा महान है। बोले सच्चिदानंद भगवान की मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की, योगेश्वर श्री कृष्ण चंद्र की, कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते शिवार महादेव। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। शेवटचा प्राणायाम 2-3 प्राणायाम आहे आणि त्या प्राणायाम सोबत मी तुम्हाला काही आहे ना विशेष घरगुती उपचार आणि काही औषधी वनस्पतीची माहिती सांगणार आहे, ते तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐकायचे जरा। एक प्राणायाम आहे तो म्हणजे मूळव्याधाचे आजार, भगिंदरचे आजार, माता भगिनींचे मासिक धर्मातले आजार, गर्भधारणा न होणे, या ज्या समस्या आहेत ना, या समस्याचं समाधान करण्यासाठी हा बाह्य प्राणायाम बरोबर तो कसा करायचा एकदा बघून घ्या, आपण मिळून करूया। हा बाह्य प्राणायाम अतिशय बघा, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा, श्वासाला बाहेर थांबवायचं, नाभीचा भाग आतमध्ये खेचायचा, त्याला उडियान बंद म्हणतात। नाभीचा खालील भाग जो आहे ओटीपोट, मूत्राशय, गुद्धाशय वरच्या दिशेने खेचून धरायचा, त्याला मूलबंद म्हणतात। आणि हनवटी कंठकुपाल लावायची, त्याला जालिंदर बंद असे म्हणतात। या त्रिबंधासहित करायचा अभ्यास। अगदी त्रिबंध जरी नाही लावता आले पहिल्या दिवशी, तरी कमीत कमी नाभीचा जो खालील भाग आहे ना, ओटीपोट, मूत्राशय, गुद्धाशय वरच्या दिशेने खेचून धरा, त्याला मूलबंद जरी लावला तरी आपण जे आता आजार सांगितले आणि जे माता भगिनीच्या मासिक धर्मातले आजार आहेत, त्या सगळ्या आजारावरती, त्या सगळ्या समस्यावरती समाधान मिळतं या बाह्य प्राणायामाने। चला मिळून करूया सगळ्यांनी। दीर्घ श्वास घ्या, श्वासाला बाहेर सोडा आणि नाभीचा भाग आतमध्ये खेचा।
किती वेळ करायला हवा अभ्यास? निरोगी व्यक्तीने 3 वेळा करायला हवा. पण ज्यांना पांढरा पदर, तांबडा पदर, मासिक धर्म अवेळी येणं, गर्भधारण न होणं, अशा ज्या समस्या आहेत त्यांनी 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 20 वेळा करायला हवं. मुळव्याधाचे आजार, भगिंदरचे आजार, या सगळ्या आजारासाठी 20 वेळा करायला हवं. आणि दुसरी गोष्ट, ज्या माता भगिनींना मासिक धर्म चालू आहे आणि ज्यांना गर्भधारणा आहे त्यांनी फक्त हा प्राणायाम करायचा नाही, बाकी सगळेजण करायला हवं. आणखी एकदा करूया, त्याच्यानंतर पुढचा अभ्यास. हा अभ्यास बाह्य प्राणायाम. आता अग्निसार क्रिया याच्यामध्ये कशी करायला हवी बघा. अग्निसार क्रिया हा पण एक अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे. नाभीचा भाग खेचायचा, लूज सोडायचा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास बाहेर सोडा, श्वासाला बाहेर थांबवा, नाभीचा भाग खेचा आणि लूज सोडा. हे आम्ही करून दाखवतो, आपण मिळून करूया. हा अभ्यास अग्निसार क्रियेचा अभ्यास अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे ना. हाय बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया ही व्यवस्थितपणे करायला हवा. चला करूया सगळ्यांनी मिळून. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास बाहेर सोडा, श्वासाला बाहेर थांबवा, नाभीचा भाग खेचा, लूज सोडा. विश्राम. तर हा अभ्यास महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम, थायरॉइडच्या आजारातून मुक्त होण्यासाठी आणि मुक्त राहण्यासाठी उज्जयी प्राणायाम. आणि गायनासाठी गळाही तयार होतो. जे भजनी मंडळामधले काही भजनी मंडळाचे सदस्य असतील ना, त्यांच्यासाठी गायनासाठी गळाही तयार होतो. बघा एकदा आहे ना. हनवाटी कंठकोपल लावायची, तिथं थांबायचं थोडा वेळ आणि उजव्या हाताच्या अंगठ्यात उजवी नाशिका बंद करायची, डाव्या नाशिकात श्वास सोडून द्यायचा. असा उज्जयी प्राणायाम. सुरुवातीला प्रॅक्टिस सराव करायचा, थोडासा घशाचं घर्षण करत करत आवाज मारायचा. प्रॅक्टिस झाली की सलग श्वास करायचा. सलग कसा श्वास करायचा? हनवटी कंठकोपल. जे निरोगी आहेत त्यांनी 3 वेळा करायचं. ज्याला थायरॉइडची गोळी चालू आहे ना, देव ना करो कुणाच्या जीवनामध्ये थायरॉइड आजार होऊ नये. यापैकी आहे का कुणाला थायरॉइड? चांगली गोष्ट आहे. पण थायरॉइड जर आजार वाढला ना, थायरॉइड, तर बीपी आणि डायबिटीस सारखी मरेपर्यंत गोळी खावी लागते. आणि थायरॉइडच्या पेशंटचं काय होतं, एकतर हो म्हणून वजन वाढतं, नाही तर वजन कमी होतं. थोडंसं पायऱ्या चढलं की लगेच चक्कर यायला सुरुवात होते. या आजारापासून अलिप्त राहण्यासाठी हा प्राणायाम महत्वाचा आहे. उज्जयी प्राणायाम नंतर अनुलोम विलोम प्राणायाम करूया. 2 मिनिटं आहे, 2-3 मिनिटं व्यवस्थित करा. थांबू नका, थकू नका. प्राणायाम करता करता इकडे लक्ष द्या थोडंसं. सकाळचा योग आणि दिवसभर पण व्यवस्थितपणे आपल्याला कर्मयोग करायचा. प्राणायाम करताय का? आपण प्रवचन करायला आलेलो नाही या ठिकाणी, आहे ना. अरे पहा काय होतं, आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो, सकाळी उठल्या उठल्या आहेत ना, थोडस कोमट पाणी प्यावं. कोमट पाण्यामध्ये रात्री थोडस जिरा, ओवा, धनिया, बडीशोप, मेथी हे 5 तत्व टाकायला हवे त्याच्यामध्ये. सकाळी आहे ना, सकाळी त्याला काय करायचं, सकाळी रात्रभर भिजलेलं असतं ते, सकाळी थोडंसं उकळायचं आणि ते गरम पाणी प्यायचं. दिवसभर पण ते थोडं थोडं कोमट पाणी पिलं तरी चालू शकतं. त्याला मेडिकेटेड वॉटर म्हणतात. औषधीय पाणी तर नॉर्मल पितो आपण, पण त्या पाण्यामध्ये बडीशोप किंवा थोडंसं धन किंवा मेथी किंवा ओवा किंवा जिरा टाकून पिलं की ते औषधीय पाणी बनतं. आपल्या पोटामध्ये जे पित्त वाढलेलं असतं, कफ वाढलेला असतं, वात वाढलेलं असतं, ते काय होऊन जातं,
कमी होऊन जातो. म्हणून असं आहे ना, औषधीय पाणी पिणं हे आपल्याला गरजेचं असतं. तर ते एक महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आणखी एक, ज्यांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, स्वाईन फ्लू झालेला आहे, ज्यांना सारखं सारखं सर्दी होते, अनुलोम विलोम केलं, अनुलोम विलोम करत करत ऐकलं तर सांगतो, अनुलोम विलोम करत करत जर ऐकलं ना तर सांगतो, चालेल ना? हा, मग अनुलोम विलोम करत करत ऐका. धन्यवाद. तर हे पहा, हे जे गुळवेल आहे ना, जसं की आम्ही येतानाच आपल्या इथलंच रोडच्या कडेच हे गुळवेल आणलेलं आहे, आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्वाचं ह्याने काय होतं की हिमोग्लोबिनची मात्रा चांगली वाढते, रोगप्रतिकारक क्षमता चांगली वाढते. हे जे छोटे छोटे मुलं आहेत ना, ह्यांना सर्दी होत असेल, कणकणी येत असेल, अशक्तपणा येत असेल, जर कणकणी, अशक्तपणा, डेंग्यू, हडीताप, हिवताप, जर कुठलाही ताप आलाय, मलेरिया झालाय, काय जरी झालंय, हिमोग्लोबिन कमी आहे, सकाळ दुपार संध्याकाळ पाजा यांना 4 कप पाण्यात उकळायला टाकायचं, नवीनताची काडी, आणि 1 कप राहीपर्यंत त्याला उकळायचं, आणि ते जेवणाच्या अगोदर प्यायचं. सकाळ दुपार संध्याकाळ कुणाला प्यायचं? हे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, हडीताप, हिवताप, खोकला आलाय, सर्दी झालाय, सगळ्यांसाठी हे मात्रा आहे. पण जे निरोगी आहेत त्यांनी फक्त 1 कप किंवा अर्धा कप दररोज काय करायला हवं? हे प्यायला हवं. याच्यात तुळशीचे पानं टाकायचे, थोडस पुदिन्याचे पानं टाकायचे याच्यामध्ये, आणि उकळून ह्याला काय करायचं? उकळताना पानं टाकायचे आणि ह्याची काढी नवीनताची. एका व्यक्तीसाठी, घरामध्ये 3-4 सदस्य असतील तर रात्री ह्याला कुटायचं, असं मस्तपैकी भिजू घालायचं आणि सकाळी ते उकळलेलं पाणी प्यायचं. आणि ज्यांना सारखंच डेंग्यू, मलेरिया झालं तर दिवसभर थोडं 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 गोड गोड पाणी पिलं तरी चालतं. नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा हे औषधीय पाणी प्यायचं, याला मेडिकेटेड वॉटर म्हणतात. हे गुळवेल आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गुळवेल, तुळस आणि हे कोरफड तर असायलाच हवं. ह्याचाही उपयोग आपण दररोज करायला हवा. जसं उदाहरणार्थ हे पहा, हे असं याचा काढ आहे, असं अर्थ आहे ना ह्याचा, अनुलोम विलोम करत करताय का? थांबू नका, थकू नका. हे पहा, हे असं आहे ना, मस्तपैकी असा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल ह्याच्यात बी आनंद आहे का? है ना? आणि नंतर राहिलेला जो आहे ना, हे असं काही सौंदर्य प्रसाधने वापरायची गरज नाही. माझी विनंती आहे भगिनींना, सगळ्या माता भगिनींना, घरातलं सौंदर्यासाठी जो पैसा चाललेला आहे ना तो वाचवा. मेडिकलसाठी, स्वास्थ्यासाठी आणि सौंदर्यासाठी पैसा जो चाललाय ना तो वाचवा. घरातला पैसा घराच्या विकासासाठी लागेल, देशातला पैसा देशाच्या विकासासाठी लागेल. हे पहा, याच्यासारखं कॅल्शियम कशात मिळत नाही, लक्ष देऊ नाही का? हे आता मी थोडं खाल्लं, थोडंसं कोमट पाणी पिलं ना, हायपर ऍसिडिटी असते ना, हायपर ऍसिडिटी, पित्ताचा भयानक त्रास, तोही त्रास याने कमी होतो. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, कॅल्शियम कमी झालेलं असतं, कॅल्शियमचा आहे ना गोळ्याचा बाजार उठलेला आहे मार्केटमध्ये. माझी विनंती आहे, ते कॅल्शियमची गोळी घ्यायला जाऊ नका, ह्याचा आनंद मस्तपैकी घ्या. हे थोडस दररोज ह्याचा काढा प्या, आणि दिवसभर आहे ना चुकून कधी सटर मटर काय खाऊ नका. फक्त काय खावा? ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, मस्तपैकी भोपळा, दोडका, शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी. हे पहा, असं याला मस्तपैकी असं लावायचं, आणि केसर नाही लावायचं, छानपैकी एकदम फर्स्ट क्लास. हे पहा, आपले सौंदर्य करा, आहे ना. चुकून ती जाहिरातीमध्ये जे दाखवतात ते काय करू नका, वापरू नका. आणि जर तुम्हाला वापरायचं असेल तर घरातल्या म्हशीला वापरा, लावून बघा तिचा कलर बदलतो का. विनंती आहे, काही कलर बदलत नसतो. जो नॅचरली दिलेला आहे तो त्याचा आनंद स्वीकारा, त्याच्यात भानगडीत पडू नका तो कलर बदलण्यासाठी, आहे ना. म्हणून हे पहा, एकदम फर्स्ट क्लास असं आहे ना. असं मस्त दररोज सकाळी योग करा, सूर्यनमस्कार करा, दंडबैठक करा, घामाची आंघोळ करा, आणि दिवसभर आहे ना असं मेडिकेटेड वॉटर प्या, असं कोरफडचा आनंद घ्या, गुळवेलचा आनंद घ्या, आणि आहे ना जेवढं लागतंय तेवढंच खावा, आहे ना. सारखं सारखं चरत बसू नका. जीवन जेवणासाठी नाहीये, जीवनासाठी जेवढं जेवण लागतंय ना तेवढंच घ्या.
भात गहू शक्यतो कमी करा, आहे ना. जे आजारी आहेत 60-70 वर्षाच्या पुढचे त्यांनी तर भात गहू आणि गोड झिरो करा, आहे ना. चहा कधीच ठेवू नका जेवणामध्ये, दिनचर्यामध्ये चहा पिऊच नका. चहा झालं, कॉफी झालं, कोल्ड्रिंक झालं, याच्यापासून मुक्त व्हा. माझी विनंती, आज एकादशी आहे, श्रावण महिन्यातली ही एकादशी निमित्तानं सगळ्यांनी शुद्ध शाकाहारी होण्याचा संकल्प करा. आता या ठिकाणी किती जण उपस्थित आहे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी हात वरती करा. जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी हात वरती करा. जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा यांचं सगळ्यांचं. वा, तुमच्या पुरुषार्थाला आहे ना वंदन आणि नमन. आता ज्यांचा हात खाली होता, परत मी 2 महिन्याने येईन शैलेश भाऊ यांची परीक्षा घेण्यासाठी, आहे ना. परत ह्यांचं हे करण्यासाठी सगळ्यांचे हात कसे पाहिजेत, वरती पाहिजे, शुद्ध शाकाहारी. आणि आदरणीय कृष्ण भाऊ आणि गणेश भाऊ, आदरणीय नाना आणि हे भाऊ सगळ्या गावाला निर्व्यसनी करण्याचा काय करतील, संकल्प करतील. जे आहेत ना, ज्यांच्या जीवनामध्ये बिडी काडी दारू गुटखा बियर आहे, त्यांना हात जोडून सांगा या गावाला आपल्याला आदर्श करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही निर्व्यसनी व्हा आणि शुद्ध शाकाहारी व्हा. अनुलोम विलोम संपलं, या छोट्या छोट्या गोष्टी. हा हा टायमिंग संपत आलेला. 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं बसला. प्राणायामच्या शृंखलेमधल्या आहेत ना या विद्यार्थ्यांसाठी जे महत्वाचे जे प्राणायाम आहेत शेवटचे, ते 1-2 मिनिटांमध्ये घेऊया आणि आजचा आनंद आपण या ठिकाणी थांबूया, आहे ना. भ्रामरी जे मस्तिष्क आपलं व्यवस्थित करतं, आहे ना. भ्रामरी, ओंकार आणि प्रणव ध्यान. 1-5 मिनिटं घेतलं तर चालतील ना, आहे ना. 5 मिनिटं थोडस काय हरकत नाही ना. हा, तुमची परमिशन असली की मग हे सध्या काय बसतील, थोडस शांत बसतील. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि यांच्यासाठी जे महत्वपूर्ण अभ्यास आहे ना ते आपल्याला थोडस, कारण मी आलोय कुठून माहित आहे का, 200-250 किलोमीटरचा प्रवास करतो, आहे ना. 300 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे माझा. ठीक आहे, तुम्ही 5-10 मिनिटं काढू शकता ना. हा, आणि मी नोकरी करून करतोय, मला पण 2-3 मुलं आहेत, पत्नी आहे, आई वडील आहेत, तिकडे आहेत ना. सगळं नोकरी करतोय, संसार करतोय. कशासाठी की महाराष्ट्र पश्चिमची जबाबदारी दिली. संभाजीनगरला जावा, अहिल्यानगरला जावा, दर शनिवार रविवार असा कार्यक्रम चालतोच. माझी विनंती आहे, जर 300 किलोमीटर मी तुमच्या गावामध्ये येतो तर तुम्ही तुमच्या गावासाठी वेळ काढणार का नाही काढणार? काढणार का? नक्की. वा, जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. मग ह्या गावातलं कमीत कमी 5 योग शिक्षक पाहिजेत. 5 किती पाहिजेत? योग शिक्षक पाहिजेत, जे काय करतील, फक्त आहे ना योग, आयुर्वेद आणि स्वदेशी आणि संपूर्ण गावाला. हा करू हा स्टेप बाय स्टेप करू जरा, आहे ना. तर पहिलं गावाला व्यवस्थित करण्यासाठी 5 बंधू पाहिजेत आणि 1-2 भगिनी पाहिजेत. चालाल ना भगिनी, जबाबदारी घ्याल ना तुम्ही, आहे ना. तर याच्यासाठी आहेत ना, याच्यासाठी तुम्हाला विनंती आहे की आम्ही झालं, शैलेश भाऊ झालं, शिवराम सर झालं, हे सगळं जिल्हा तालुका आणि सगळं महाराष्ट्र काय करतायत, योगमय करतायत. फक्त तुमचं गाव आदर्श व्हावं, रोगमुक्त व्हावं, दुर्बलता मुक्त व्हावं, निर्व्यसनी व्हावं, शुद्ध शाकाहारी व्हावं, आध्यात्मिक व्हावं, संपूर्ण सनातन परंपरेची आहे ना ही एक पताका व्यवस्थितपणे इथं स्थिर राहावी, याच्यासाठी तुम्ही संकल्प करा, एवढीच विनंती करतो. 3 वेळा भ्रामरी करूया, 3 वेळा ओंकार करूया, 1 ते 1.5 मिनिटं प्रणव ध्यान करून पुढच्या अभ्यासाला सांगता करूया. श्वास मारा. विश्राम. 3 वेळा झालं की 3 वेळा ओंकार प्राणायाम. श्वास भरा.
मन सहेज. महादेवाच्या मंदिरात बसून आज आहे ना श्रावण महिन्यातला उपवास, एकादशी आणि भगवान महादेवाची उपासना. मन एकाग्र करा. त्या निर्विकार ओंकार स्वरूपाला स्मरण करा. ते परमपिता परमात्मा किती काळजी करतात आपली, आपणच आपली काळजी करत नाहीये. ते परमपिता परमात्मा आहे ना, माता पिता बनून, पती बनून, पत्नी बनून, पुत्र बनून, पुत्री बनून, बंधू बनून, सखा बनून तेच काळजी करतात. ते आपल्याला आहे ना जीवनाच्या प्रवासामध्ये कितीतरी वेळा आहेत ना, आपण संकटात असतो, वाचवतात ते आपल्याला, पण आपणच आपली काळजी करत नाही. तर चला आपण आपली ही काळजी करू आणि त्या परमपिता परमात्म्याची काळजी करू. थोडंसं ध्यान करू. ध्यानाने काय होईल, आपल्यातली जी शक्ती आहे ती शक्ती वाढेल. भक्ती केल्याने शक्ती वाढते. विदाऊट भक्ती थोडं शक्तीचं, आणि त्या शक्तीची भक्ती केल्याशिवाय ना आपल्याला परम सुख परम शांती मिळणार नाही. दोन्ही हात जोडा, हात जोडा, दोन्ही डोळे बंद ठेवा, हात जोडून माझ्यासोबत प्रार्थना करा. सगळ्यांनी सोबत प्रार्थना म्हणा. तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव, तुम्हें हो साथी तुम्ही सहारे, बिना किसी के कोई सहारे. तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, सिवा तुम्हारे कोई न. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. बोले सच्चिदानंद भगवान की जय. मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय. योगेश्वर श्री कृष्णचंद्र की. दोन्ही हातांचं घर्षण करा. चेहऱ्यावरती हात फिरवा. डोळ्यांची उघडझाप हातांच्या तळव्यामध्येच करा. एक वेळेस ओंकार करून शांतीपाठ. ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी प्रश्न विचारायला थांबतील आणि बाकी सगळेजण जातील. एक वेळेस ओंकार आणि शांतीपाठ. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि, भवं भवामि सहितं नमामि. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम द्यो शांति अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधे शांति, वनस्पते शांति, विश्वदेवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. ओम श्री गुरुभ्यो नमः, श्री परमात्मने नमः. तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. एक मिनिट 5 मिनिट द्यायला. तर योग शिक्षक बनण्यासाठी ही या ठिकाणी नाव नोंदणी करावी. त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण असतं. त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण देऊन तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. त्याचं आहेत ना महिन्याचं सकाळी 3 तास, संध्याकाळी 1-1.5 तास. सकाळी साधारणतः 2 तासाचं प्रॅक्टिकल असतं आणि संध्याकाळी 1.5 तासाचं त्याचं थेरॉटिकली असतं. खूप चांगली माहिती मिळते. आता तर मी काही एकदम छोटीशी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे.
पण त्या 1 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये सर्व इत्थंभूत माहिती मिळते. योग काय, आयुर्वेद काय, दिनचर्या काय, सगळ्या आजारापासून कसं मुक्त परिवाराला ठेवायचं, गाव कसं मुक्त ठेवायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्या शिकायला मिळतात. तर माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि गावासाठी थोडीशी आहुती द्यावी. धन्यवाद. आदरणीय कतारेजी, तुमची फेवर पुण्याहून आले. रात्रीभर त्यांनी 12 ते इथं संभाजीनगरला आले. त्यामध्ये आमचे विद्यापीठाचे प्राध्यापक मगदी सर ते त्यांच्याबरोबर आज कार्यक्रम असतानाही इथं आले. कपाले साहेबांना सांगतो की त्या एक गाव आहे, एक पुण्यभूमी आहे आणि त्यात यामध्ये ज्ञान यज्ञ संपन्न झाला. त्या गावाची एक परंपरा आहे आणि पुण्यवान लोक आहेत. त्यांनी तशी तुमची जे देवाची आराधना तशीच अन्वी आहे आणि म्हणून आता नानाला सांगतो त्यामध्ये त्यांचा सत्कार करावा. प्रातस्मरणीय आदरणीय अतुलजी कटारे, राणा पिंपरी चिंचवड, आणि आदरणीय शैलेशजी माकणीकर विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. या दोघांनी आपल्या गावासाठी वेळ काढून बघा 300 किलोमीटरचा प्रवास करून रात्री 12 वाजता सरांकडे आले, साखर सरांकडे आले. केवढी मेहनत घेतली आणि एवढी मेहनत घेऊन अतिशय खूपच पोट तिडकीनं तुमचं आमचं जीवनमान उंचावं, तुमचं आमचं आरोग्य निरोगी व्हावं याच्यासाठी त्यांचा एवढा सगळा आटापिटा आहे. आणि म्हणून एवढं जे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, प्रत्येक प्राणायामध्ये आसनामध्ये जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपण आता हे फक्त एक मॉडेल म्हणून दाखवलं, प्रयोग म्हणून दाखवलं, पण दररोजच्या जीवनामध्ये आपलं ते आचरायचंय, प्रयत्न करायचा करण्याचा. आणि गावातर्फे त्यांनी जे एवढी मेहनत घेतली की आमच्या गावासाठी, तर त्यांना मी गावातर्फे खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप मी त्यांचा आभारी आहे दोघांचा पण. आणि परत आपल्याला अतुलजींना आणि माखणीकरांना बोलवायचं ना 2 महिने ना 2 महिने. हो हो. कारण इतक्या याच्यामध्ये 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये काही झालं नाही, बरंच सगळं बाकी राहिलेलं आहे. आणि आता राहिलेल्यांना सुद्धा जे काही समजा गावामध्ये राहिले असतील पण येऊ शकले नाही, तर पुढच्या वेळेस आपण त्यांना पण बोलू की पुढच्या वेळेस आपण पूर्ण पटांगण फुल भरलं पाहिजे अशा हिशोबानं. आणि हा बघा, हा प्राण्यांच्या जीवनामध्ये आपण दररोज आचरण केलं तर नक्कीच आपल्याला दवाखान्यामध्ये जे लाखो रुपये जाते. कोणाला आता घराडी कॅन्सर आहे, कोणाला पॅटिसचा आजार आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे. पण हे जर करत राहिलं हे सगळे आजार आउट होऊन जाते शरीरातून आणि आपण एक निरोगी आणि जीवनाचा खरा आनंद घेत आहे. असो परत एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि गावातर्फे मी अतुलजी कटारे, आदरणीय अतुलजी कटारे यांचं मी स्वागत करतो. आदरणीय कृष्णा हॅलो, मी आदरणीय नारायणजी पाटील पारवे यांना असं विनंती करतो की त्यांनी अतुलजीचं स्वागत करा.